आलो फोटो या बाहेर या सगळ्यांना मिळून कुठे जाऊ नका, सगळ्यांना विनंती आहे पुढे जाऊ नका. आदरणीय ही कुस्ती लावण्याबद्दल ताईंनी सर्वांना महिला कुस्ती देखील शुभेच्छा द्याव्यात अशी ताईंना विनंती करतो. आदरणीय ताई एक मिनिट मागे या, सगळ्यांनी मागे या. रुपेश मागे नाही ना, समोर 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 ओके थँक्यू. एवढं सांगून पण धन्यवाद. हा सामना सुरू होण्यापूर्वी मी ताईंना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्याव्यात. काही 2 मिनिटं इथेच आपला सन्मान केला जाईल. पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार, राज्याच्या राज्यमंत्री, आमच्या मार्गदर्शक आदरणीय माधुरीताई मिसाळ यांचा सन्मान आदरणीय धीरजजी घाटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आपले आयोजक पुनीतदादा बारण आणि जान्हवीताई मी यांना विनंती करेल की आपण ताईंना गदा देऊन त्यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या वाजवून आपण ताईंचा या ठिकाणी सत्कार करूया. धन्यवाद. मोबाईल दादा एक मिनिट होल्ड. ताई इथे थँक्यू. ताईंना विनंती करतो की ताई आपण सर्व स्पर्धकांना शुभेच्छा द्याव्या. हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत पालन ग्रुप ते धीरज घाटे आणि पुनीत पालन, आमच्या जान्हवी यांचा महिला पुरुष राज्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मी भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करते. कोण जिंकेल कोण हरेल ही गोष्ट नाही, पण इतका सुंदर माहोल धीरजजी तुम्ही तयार केलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे पण स्पर्धकांनी भाग घेतले ते सगळे माझ्या दृष्टीने विजयी स्पर्धक आहेत आणि मी त्यांच्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करून देते. महिलांची कुस्ती आता आपण बघूया. मला भाषण करायला आवडत नाही एवढ्या चांगल्या ह्याच्यामध्ये, आणि कुस्ती बघायला आपण पहिल्यांदा वरती जाऊया. पुनीत दादा, मी त्यांना विचारलं की पुनीत दादा अचानक कुस्तीकडे कसे वळले, त्याची स्टोरी मी नंतर सांगेन. धन्यवाद. मी ताईंना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. फक्त एक विनंती असेल ताई की लगेचच आपण पारितोषिक देखील यांना आपण देणार आहोत. हिंदू गर्जना चषकच्या महिला गटाच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण देखील राज्यमंत्री आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या शुभ हस्ते आणि आपण कुस्तीला सुरुवात करूया. फक्त मी एक विनंती करेन सर्व प्रेक्षकांना, व्यासपीठावरील सर्वांना, आपण सर्वांनी खाली बसून घेतलं तर सर्वांना हा थरार अनुभवता येईल. आपण सर्वांना मी वारंवार विनंती करतो की कोणी मध्ये उभे राहू नका, बाजूला थांबा. आपल्याला मी क्षमापूर्ण पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सर्वांनी आपापल्या जागी बसून घ्यायचं, मांडी करून बसला तरी चालेल. खाली बसून घ्या, सर्वांनी खाली बसून घ्या. आपल्याला महिलांची अंतिम लढत शुभ अविनाश गावडे, शुभम थोरात. चालू करा. दोन रणरागिणींचा मुकाबला आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ. कौतुकाची थाप आणि शुभेच्छा दोघांनाही, आणि आयोजकांचंही कौतुक केलं. इतका मोठा मैदानी जंगाचा सोहळा महिला आणि पुरुष कुस्ती. बॉडीगार्ड खाली बसा, मागे दिसत नाही. व्यासपीठावरच्या मंडळी देशाला पहा.
कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम नाही ही आधी माया शक्तीच्या रूपानं महाराष्ट्रावर ज्या वेळेस संकट आले त्यावेळेस रागिनी रणांगणामध्ये उतरला. राष्ट्रमाता जिजामातेची प्रेरणा, झाशीची राणी दक्षिणीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, येशूबाई, शिवस्कोशा तारावाणी, सावित्रीबाई फुलेंच्या इतिहास ह्याच पुण्यनगरीमध्ये ज्ञानदानाच्या कार्यामध्ये इतिहास घडला. रमाई आंबेडकर अशा महान स्त्रियांची परंपरा या महाराष्ट्राला लाभली. आणि म्हणून राज्याची मंत्रिपदाची धुरा सांभाळता असताना आदरणीय माधुरीताई मिसाळ एक महान कार्य त्यांच्या हातून आज समाजाची सेवा, राज्याचा विकास व्हावा यासाठी आमदारकीच्या माध्यमातून आता मंत्री पदाच्या माध्यमातून तो ध्यास घेतलाय. सगळा आणि आज कला क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अवलंबून विकसित आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी केलेले हे महान कार्य त्याचं कौतुक केलेच पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री आले, क्रीडा मंत्री आले, सगळेच मंत्री आले. म्हणून कालच सांगितलं महाराष्ट्राचा अर्थमंत्री मंडळात शिवगर्जना चषक स्पर्धेला जबरदस्त 2 गाठींचा मुकाबला. दोन्ही बाजूला दोन्ही भुजाची लाईव्ह प्रक्षेपात बल्ले 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 अशी कुस्ती बिल्डिंग झाले पहा. बिल्डिंग सर्व पंचमंडळींचं अभिनंदन आहे. 4ही आकडेवर पुष्प पंचांचं कार्य गेले 3 दिवस निर्विवाद पार पडले. त्या सर्व पंच मंडळींचं अभिनंदन. तृतीय क्रमांकासाठी 1 लाख इनाम, ब्रॉन्झ पदक सिकंदर शेख, फिरकी जोडी आणि प्रमोद सोगा खानवी सर. प्रमोद सोगा नेडीपेठे तयार राहा. चालू कुस्तीनंतर आपली लगेच कुस्ती होईल. आणि त्यानंतर शुभम शेतनाळे, तानाजी झंजोरके मैदानी कुस्ती. एक तिकडे चालू राहील ना ते. कुमारगड तयार राहा. तिकडे बायकांनी 1 लाख. कुमारगड 1 नंबर आखाड्याला तयार लगा. कुस्ती चालले पहा. मुलीची 950 पुरुष महिलांचा सोहळा. 3 किती 3-2 गाव असा अतिशय चोरस तुरुंब मैदान. प्रचंड प्रतिसाद. कुस्ती शौकीनांची गर्दी तुफान झाली. 3 दिवस हा हिंदू गर्जना चषक स्पर्धेचा सोहळा ठिकाणी देखणं कुठेच कमतरता नाही. अखंड महाराष्ट्र कार्यकर्त्यांनी प्रबोध काढला म्हणून हे सर्व शक्य झालं.
डॉक्टर माती आखाड्यावरती एक वरती या. संयोजन समिती ही गोष्टी झाली की लगेचच आपण पारितोषिक वितरणाचा स्टेज तयार करायचा, पारितोषिक तयार करायचं, ई बाईक देखील रेडी ठेवायची. संयोजन समिती सदस्य आनंदजी पाटील आणि सर्व सहकारी व्यासपीठ लगेच रेडी करायचं, कुस्ती झाल्यानंतर करायचं फक्त. आणि हा महिला गटाचा अंतिम सामना आपल्याला फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहता येणार आहे घर बसल्या. त्यामुळे आपल्या घरच्यांना देखील याची युट्यूब लिंक आपण पाठवली तर त्यांना देखील हा सामना पाहता येईल. कोल्हापूरच्या पीजी पाटील 8 प्रकारच्या बांगडी मारायचं असं आपल्या सर्वांना ज्ञात असेल. पाटील कॅप्टनला पाटील चला पाटील नाही सर मागे थांबा थोडं. जबरदस्त सुरुवात. 2,51,000ची मानकरी काही लढताय बरं वागिनी. वा जबरदस्त. पारितोषिक वितरण स्टेज तयार करायचं. मान्यांना विनंती आपण लगेचच त्या ठिकाणी पारितोषिक वितरणासाठी छोट्या स्टेजकडे जायचंय. आदरणीय धीरजजी टाळ्या वाजवायच्या त्या रणरागिणीसाठी. मिरजची अपेक्षा ठरली हिंदू गर्जना चषक महिला गटाची विजेता आणि गटविजेता ठरली ती उपविजेता ठरली ती पिंपरीची प्रगती. प्रगती तुझं देखील मनपूर्वक अभिनंदन. चला बक्षीस वितरण होतोय. ऐका मानाची गदा 2,51,000. ही बाईकची चावी आपण आणायची. जी विजेता ठरली तिला लगेचच पारितोषिक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. आणि गदा देखील आनंदजी पाटील महिला विजेत्यांची गदा. बाकी सर्व अंकुश दादा आपण या. अंकुश दादा आपण आखाड्यामध्ये या. बाकी सर्व समिती खाली थांबायचं आपल्याला विनंती आहे. ऐका प्रगती गायकवाड आनंदजी ही बाईकची चावी आणि गदा हिंदू गर्जना चषकची मानाची गदा 2,51,000. बोला हिंदू गर्जना चषक 2025 महिला गटातील या ठिकाणी विजेता ठरलेली स्पर्धक आनंदजी पाटील येतात. एकच मिनिट. धीरजजी पांगारकर मला लिखित स्वरूपात आपण रिझल्ट दिलं तर त्या ठिकाणी थोडं लिखित स्वरूपाचा रिझल्ट द्या आपण. हो जाऊ तो सरीव काय हिंदू गर्जना चषक महिला गटाची सुवर्ण पदक विजेता ठरली ती अपेक्षा पाटील. कोल्हापूरची अपेक्षा पाटील. तिचं पारितोषिक द्यायचंय. बाकी सर्वांनी मागे सरकायचंय. मात्र त्यांना बोलू काय ऐका हे बाकी पायातले बूट काढा चप्पल काढा. ऐका हिंदू कोल्हापूरची अपेक्षा पाटील तिला मिळतात 2,51,000 रुपयांचं रोख पारितोषिक. त्याबरोबर एक ई बाईक आणि चांदीची गदा दिलं जात आहे. आणि काही मी आपल्या माहितीसाठी सांगतो की आदरणीय धीरजजी आणि पोलीस दलाने निर्णय केलाय की या स्पर्धा दरम्यान जे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशा 3 खेळाडूंना दत्तक देखील घेतलं जाणार आहे. पुढच्या 1 वर्षासाठी त्यांचा पूर्ण खर्च हे आदरणीय भूमिका पालन धीरजजी घाटे यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.
आणि त्या खेळाडूंचं पूर्णपणे संगोपन हे आपल्या प्रतिष्ठान आणि ग्रुप यांच्या माध्यमातून केले जाईल. 2,51,000 त्याचबरोबर चांदीची गदा आणि ही बाईक फक्त गदा घेऊन टाईमवर एक फोटो. वसात 1 मिनिटं मध्ये थांबा. वसात त्यांना खांद्यावर घेता का आपण टाइम सोबत एक सेपरेट फोटो घ्यायचा आपल्याला विनंती आहे. 1 मिनिट खांद्यावर नंतर घ्या, पहिला फोटो घेऊया. पहिला एक फोटो घेऊ द्या त्यानंतर घ्या. दादा कोल्हापूरची अपेक्षा पाटील हिंदू गर्जना चषक सुवर्ण पदकाची विजेता ठरली आहे. काही लावा ना, बळा मागे. बोल बोल बजरंग बली की जय, भारत माता की जय. अपेक्षाला फेटा बांधायचा तिला दुसऱ्या व्यासपीठाकडे नेसी. त्यानंतर